आपण पाहताय महाधुरा. कसबा बावडा कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण खासदार राहुलजी गांधी यांच्या हस्ते 4 ऑक्टोबर सायंकाळी 5 वाजता. स्वागत उत्सुक आमदार आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ तू अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. तेज उर्फ बंटी पाटील. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळने गाय दुधाचे देशी लोणी बटर पूर्व युरोप व पश्चिम आशिया सीमेवरील अझरबैजान या देशातील अटेना दूध संघास निर्यात करण्यात येणार आहे. त्याची थेट सुरुवात झाली आहे. गोकुळची ही पहिलीच थेट परदेशातील निर्यात आहे. घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर 42 मेट्रिक टनाचे वातानुकूलित कंटेनर आज अझरबैजान येथे पाठवण्यात आलं. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्यासह सर्व संचालक या कार्यक्रमास उपस्थित होते. म्हणजे संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील यांच्यासह सर्व संचालक होते. नेमकं काय म्हणाले अरुण नरके यावेळी ते ऐका. म्हणजे क्वालिटी आणि क्वालिटी उत्कृष्ट असल्या कारणानं परदेशातून आपल्याला ही मागणी आलेली आहे. जवळजवळ 20 राज्यात म्हणजे 20 देशात आपला हा जाणार आहे. जरी एका देशात आपण आज पाठवत असलं ॲक्च्युली हिची ऑर्डर जास्त आहे. 400 टनाची ऑर्डर ते नंतर देणार आहेत. पण 50 टनाची ऑर्डर त्यांनी आधी दिली. त्यात 42 टनाचं आपण आज पाठवतोय कंटेनरची कॅपॅसिटीप्रमाणे. आणि मला आनंद आहे. ह्याच्यापूर्वीसुद्धा आम्ही दुबईला माल पाठवलेला आहे, श्रीलंकेला माल पाठवला आहे. म्हणजे असं काही नाही आम्ही काही पाठवलाचं नाही आहे. पण दर्जा उत्कृष्ट असल्या कारणानं, त्या क्वालिटीज असल्या कारणानं भविष्यात ह्याची टेस्ट स्टडी गेली पाहिजे आणि व्यापकता झाली पाहिजे. आपण युनिव्हर्सिटीमध्ये काम केलं पाहिजे हे सुरुवात केलेली आहे. आणि आपले संचालक बोर्ड जे कार्यक्षम संचालक बोर्ड आहे आणि उत्कृष्ट आणि सगळ्या गोष्टीला धाडसी निर्णय घ्यायला जरी मी चेअरमन असलो तर शेवटी सामुदायिक निर्णय आहे, टीम निर्णय असतो, त्याला सगळे साथ असते. म्हणून आपण आजचा कार्यक्रम करत असतो. घटक दिवशी आम्हाला अपेक्षा आहे की गाईचं वितरण व्यवस्था जे आपल्याला गाई दूध वाढवलेलं आहे त्याची वितरण व्यवस्था कशी करता येईल करून या पॉश मॉडलमध्ये बाय प्रोडक्टमध्ये देशात आणि देशाच्या बाहेर या करण्या दृष्टीने आपण पावलं टाकलेले आहेत. ते यशस्वी होईल निश्चितच महाराष्ट्राच्या कृपेनं. एवढाच या निमित्तानं मला विश्वास आहे. यापूर्वी बघायला गेलं तर वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून निर्यात व्हायची. आता बघायला गेलं डायरेक्ट दुसरा एक मुद्दा यातून एक आहे की देशाच्या अर्थव्यवस्था करण्यासाठी फॉरेन करन्सी आणण्याचा जे उद्देश असतोय त्याला जीएसटी सुद्धा नसते. ऐकून घ्या, ते उद्देश सुद्धा ह्यावेळी सत्य झालेला आहे. मी आता आम्हाला फॉरेन करन्सी मार्फत येणार, देशाला पैसे मिळणार आणि आम्हाला ट्रान्सफर करणार डॉलर्स आहे. हे ते पूर्वी होत नव्हतं ट्रान्झॅक्शन. हा एक विषय सुद्धा देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावण्याचा प्रकार आहे. हा या निमित्त सुरुवात झाली.